विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। तुमचे दोन प्रश्न या व्हिडिओत मी क्लिअर करणार आहे। पहिला प्रश्न, रिझल्ट लागल्यानंतर फोटोकॉपी रिव्हॅल्युएशनला कधी अप्लाय करावं लागतं आणि कसं अप्लाय केलं जातं, आणि सेकंड की ग्रेस मार्क कोंडो मार्कला कसं अप्लाय करायचं, या दोन्ही गोष्टींबद्दल मी सांगतो। मित्रांनो, पहिला आहे फोटोकॉपी रिव्हॅल्युएशन रिचेकिंग। काय असतं, रिझल्ट लागल्यानंतर साधारणतः 4-5 दिवसात तुमच्या कॉलेजमध्ये एक गॅझेट कॉपी येते, एक हार्ड कॉपी ज्याच्यात तुमचे मार्क्स असतात। त्याच वेळी तुमच्या स्टुडंट प्रोफाइल सिस्टीम म्हणजे एसपीएस स्टुडंट प्रोफाइल सिस्टीम बरोबर, त्या लॉग इन आयडी ने तुम्ही चेक करा, त्याच्यावर तुम्हाला आता जस्ट तुमचा फेल पास तेवढं ग्रेडच दिसतंय। 2-3 दिवसांनी तिथे तुम्हाला मार्क्स दिसायला लागतील, ऍक्च्युअल मार्क किती आहे किती विषयांना, हे रिझल्ट नंतर 4-5 दिवसानंतर दिसतं। मग एकदा ते दिसायला लागलं की समजायचं आता लगेच 1-2 दिवसात आपल्याला फोटोकॉपीसाठी अप्लाय करायला, रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करण्यासाठी आपल्याला स्टार्ट करायचंय। त्यानंतर 1-2 दिवसातच लगेच रिव्हॅल्युएशन फोटोकॉपी रिचेकिंगची प्रोसेस सुरू होते। हे क्लिअर झालं। सो त्याच्यासाठी वेगळी काही प्रोसेस नाही, फक्त स्टुडंट प्रोफाइल सिस्टीम मध्ये तुम्ही चेक करत राहा तुमचे मार्क्स दिसताय की नाही। जेव्हा मार्क्स दिसले समजायचं 1-2 दिवसांनी तुम्हाला स्टार्ट करायचंय। आणि सेकंड क्वेश्चन होता की ग्रेस मार्क किंवा कोंडो साठी कसं अप्लाय करायचं। भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतंय की माझे समजा 9 विषय निघून गेले, 1 विषय राहून गेला, किंवा 8 निघाले, चांगले मार्क होते, 1 विषय राहिला, मला घेऊन कोंडो भेटायला पाहिजे होता, माझ्या मित्राला तर भेटला, स्टार हॅश माझ्या मित्रांना भेटला, मला का नाही भेटला, मग कसा भेटेल, त्यासाठी कसं अप्लाय करायचं। तर मित्रांनो, खरी गोष्ट ही आहे की ग्रेस कोंडो साठी आपल्याला अप्लाय करता येत नाही, तुम्ही अप्लाय नाही करू शकत, ते ऑटोमॅटिक रिझल्ट वर येतं। खूप मुलं प्रश्न विचारतात, सर अप्लाय कसं करायचं नाही राहत। आणि याच्यामध्ये पण आहे की कुणाला, आणि भरपूर मुलं विचारतात की मला का ग्रेस नाही भेटला, मला ते एवढे मार्क आहे, माझ्या मित्राला एवढे कमी मार्क होते, त्याला भेटून गेला। सो याच्यावरती पण तेच आहे की तुमच्या सगळ्या इयर्सच्या एकंदरीत ऍव्हरेज मार्क्स ऑफ अदर सब्जेक्ट, अदर विषयांना ऍव्हरेज मार्क किती भरतात, चांगले मार्क आहेत का, कधी याच्या आधी ग्रेस कोंडो दिला आहेत का, बॅकलॉग आहेत का, असं ऍव्हरेज कॅल्क्युलेशन करून ते आपोआप रिझल्ट वरती येतं। ते काही असं कंपल्सरी नाहीये की माझे 9 विषय निघाले, 1 राहिला, मला ग्रेस कोंडो भेटेलच। यस, या रिलेटेड तुम्हाला डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी दिला होता, त्या व्हिडिओची लिंक पण पुन्हा डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन देतो, तो व्हिडिओ पुन्हा बघून घ्या, तुम्हाला डिटेल मध्ये कळेल की कुणाला ग्रेस कोंडो भेटू शकतो। क्लिअर मित्रांनो, सो तुम्हाला डाऊट्स क्लिअर झाले असतील, आणि जर तुम्हाला अजूनही काही डाऊट्स असतील तर नक्कीच अजून मला कमेंट बॉक्स मध्ये लिहा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि तुमचे विषय तुमचे स्कोरिंग करण्यासाठी आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। पर्पल ॲट ॲपवर नंबर ऑफ विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस मराठी हिंदी मध्ये आहेत, ते बघा, जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि कमी दिवसात तुम्ही क्रिटिकल गोल्डन आले तरी तुमचे विषय क्लिअर आणि स्कोरिंग करू शकाल, एवढी मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो। सो वेळ घालू नका, बेस्ट फॅकल्टीजचे, बेस्ट ऑफ बेस्ट युनिव्हर्सिटीचे आपण व्हिडिओ लेक्चर कोर्सेस बनवले आहे पर्पल ॲट ॲपवर, त्याचा फायदा घ्या आणि कमी दिवसामध्ये तुमची इंजिनिअरिंग न बॅकलॉग लागता आणि टॉप बनून स्कोरिंग करा। थँक्यू।